हाय दोस्तों, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज चाललो आपण मुंबईला. जस्ट अकोला स्टेशनला आलेलो आपण. तसंच आता 1 घंटा तिथून ट्रेन आहे आपली. नंतर आपण ट्रेन आली की बस आपण बसून जाऊन वगैरे जाऊ. इथून कम से कम अजून 1 घंटा टाईम अजून ट्रेनला यायला. ट्रेन आल्यावर बघू काय होतं ते वगैरे. आता स्टेशनला नेमकंच आलेलो इथं. बघू आता काय होते ते वगैरे. स्टेशनचे काय हाल, ट्रेनचे हाल काय. सध्या गर्दी तर नाही स्टेशनवर, बघू शकता तुम्ही. जशी ट्रेन वगैरे आली की इथे गर्दी खूप होते इकडे स्टेशनला. म्हणजे ट्रेन जशी आली त्याच्या आधी थोडीफार इकडे गर्दी येणं सुरू होते. बघू आता काय गाडी वगैरे आल्यावर तुम्हाला दाखवून देऊ आपण गर्दी वगैरे काय आहे. आदमी ना बोलला म्हणजे 10 रुपये देते मी त्याला बोललो की तुझे हातपाय वगैरे चांगले व्हा, तू एकदा काम कर, तुला 10 रुपये आसानीशी मिळून जाईल. 10 ने तुला 300 मिळून जाईल. काम कर फक्त तू. आणि मग मी त्याला दिले 10 रुपये. पण त्याला म्हटलं मी काम वगैरे कर म्हणून. तर तो तसाच चाललाय गेला माझ्याकडे पाहता पाहता. हे बघू शकता स्टेशनचे कसे आले वगैरे. जस्ट आलेलो इथं. बघू आपण आता गाडी यायला वगैरे टाईम इकडं अजून. काही खायला वगैरे घेऊन टाकू आपण सध्या. एक दुकान वगैरे आहे थोडंफार. मला काही खायला वगैरे घेऊन एक हे देऊन टाकाय खावाला. आणि एक कोल्ड्रिंक वगैरे द्यायचं आहे. कितीला आहे? एक कोल्ड्रिंक द्यायचं आहे. 20 वाली द्यायचं आहे. थम्सअप किती झाले? ठीक. अजून एक हे पोरबन देत आहे. कितीला आहे हा? जस्ट वगैरे खायला घेतला ना आपण. बघू शकता तुम्ही. आता शुद्ध निवांत बसू आणि खाऊ यायला वगैरे. तो भाऊ विचारत होता माझा व्हिडिओ का काढलाय. मी त्याला म्हणत आहे ब्लॉगिंग करत आहे आम्ही. तो म्हणजे अच्छा अच्छा ठीक आहे. तर जस्ट मी हा 3 घेतला, एक थम्सअप वगैरे घेतलं, बिस्किट आणि केक घेतले. बघू का की मस्त निवांत बसू आणि खाऊ वगैरे ना. चला मला भेटू आता ट्रेन वगैरे आल्यावर. बघू शकता की स्टेशनवर गर्दी झालेली. इकडे मी बघू शकतो. म्हणजे आता प्लॅटफॉर्म भरणं चालल्या. गाडी यायचा वेळ झाला आहे आणि नेमकं प्लॅटफॉर्म भरणं चालल्या. गुड मॉर्निंग. रात्री मी व्हिडिओ बनवू नाही शकलो. थोडा प्रॉब्लेम होता आहे म्हणून काय बनवू शकलो नाही. मुंबईत आलेलो आणि इकडे ताईच्या कॉलेजला चाललेलो. कारण की काल मोबाईलला चार्जिंग वगैरे बी नव्हती, तर त्याच्यामुळे काय बनवू शकलो नाही व्हिडिओ मी रात्री त्या म्हणजे ट्रेनचा ते प्रवासचा. आणि पाऊस बी खूप चालू होता आहे त्याच्यामुळे बनवू शकलो नाही. आता चाललो आहे ताईच्या कॉलेजकडे. मी मंदातनीच उतरलो होतो कारण की थोडं मला डोकं वगैरे घुमे, पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि गोळी वगैरे घेतली. तर मी थांबलो होतो थोडा तिथं. आणि एक तर गरमीचं हालत बेकार व्हायली इकडं, खूप बेकार म्हणजे बेकार. तर चाललो रस्त्यानं पैदल. अजून 10 मिनटं रस्ता आहे तिच्या कॉलेजला, म्हणून पैदलच चाललो आहे. एक तर रिक्षावाले बी इकडं खूप भाव खातात. जसं की त्यांना 10 मिनटं डिस्टन्स होतो माझ्या, म्हणजे 100-150 रुपये पाहिजे. त्यामुळं पैदलच चाललो आहे. हे बघू शकता माणूस कसा झोपला आहे. अशा हाल आहे ते. म्हणून आज चाललो आता इकडं कॉलेजला. ताईचा 1 वाजता पेपर आहे. आय थिंक नाही 12चा पेपर आहे. 2 वाजता सुद्धा 2 घंट्यात पेपर आहे. तर तिकडे चाललो आहे आता. तिकडून साईडतून चालत आहे कारण की तिकडून वाहनं वगैरे चालत आहे ना खूप, तर त्याच्यामुळं. तर अजून एक तर घाम गरमी खूप व्हायली बेकार, त्याच्यामुळं काय सुसाद नाही वगैरे चालायला. तर पूर्ण अंग वल्लं झालं आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण. हे बघू शकता रोडनं चाललो मी पैदल. तर बघू. एक तर ताईची मुलगी बी नाही छोटीशी, तिला वगैरे सांभाळायचं. तिथं एक माझा भाऊ बी नाही तिचा, म्हणजे देर वगैरे आहे, तर तिथं ते बी नाही. तर ते गेले दोघं समोर. मी मंदातनीच उतरलो कारण की मला खूप बेकार होईल, त्याच्यामुळे मी मंदातनीच उतरून गेलो आहे. आणि आज बघू तुम्हाला, आज थोडंफार बीचला हिंडायला वगैरे जाऊ, तर ते बी तुम्हाला शेअर वगैरे करतो इकडे गेल्यावर. फायनली आता आलेलो आपण बीचला. सिस्टरचा पेपर वगैरे चालला आहे आणि तिकडे खूप माझी हालत बेकार झाली बसने. त्याच्यामुळे मी का बसमध्ये आलो नाही तिकडून येताना.
तिकडून येणार रिक्षा वगैरे धरूनच आलो आहे आणि ती ब्लॉग का बनवू शकलो नाही कारण की हालत एकदम बेकार झाली. खूप वांत्या करू 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 आणि पाण्याची बॉटल खूप भयंकर. घरी आल्या डायरेक्ट झोपलो मी आणि संध्याकाळी उठलो. आता इकडे बीच साईडला आलो. बीचवर मी इतकी घाण ती बेकार गंदी झाली ना, खूप. बघू शकता तुम्ही पूर्ण बिचानं भरलाय. म्हणजे महानगरपालिकेला साईडला याला गव्हर्नमेंटला दिलेलं आहे बीच सगळं इकडलं आहे जांडरमध्ये. तरी पण काही सफाई नाही इकडं. म्हणजे तुम्ही बघू शकता इंडियाचे काय हाल चालले. हेच जर बीच फॉरेन कंट्री सारखं कम्पेअर जर केला तुम्ही तर खूप तिकडले म्हणजे असे एकदम असं बीचला असं वाटतं की रातभर तिथं थांबावं, मस्त कॅम्पिंग वगैरे करावं असं असले बीच आहे तिकडले. आपल्या इकडले बीच म्हणजे इकडे उभं राहायला असं बेकार वाटते. इतकी घाण आहे बघू शकता तुम्ही. निघाल तिकडे कचरा 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 असले बीच झाले आपल्या इकडे. बघू शकता मी बीचला आलेलो, तुम्हाला विचार पडला तर हा कचरा येतो कुठून. जसं की हा समुद्रातून म्हणजे पावसाळ्यात बोट वगैरे यांचा बंद होतात. हा सगळा समुद्र जे आहे आपल्याला त्यांचा जो आपण कचरा फेकला तो पूर्ण रिटर्न करतो आपल्याला. म्हणजे तो सगळ्या समुद्रातून बाहेर येतो आणि असा गट्टा बीचला होतोय. पण हे काम उचलायचं आहे पण एक एक दोन दोन महिने हा याला कोणी उचलत पावसाळा वाजतो. आता बघू शकता तुम्ही जस्ट तो एक माणूस आलेला आहे तिथं उचलायला. तो एकला काय करणार आहे बरं. म्हणजे तो एकला माणूस कुठपर्यंत जमा करणार आहे. हे असं सिस्टम आहे इथं. बघू शकता इतका बेकार कचरा झाला इथं बीचला. एकदम बेकार म्हणजे बेकार. म्हणजे बघू शकता काय हाल आहे तुम्ही आता सध्या. बघू शकता समुद्र नजारा सकाळी सकाळी कसा आहे. सकाळपासून संध्याकाळचा. आता आपण जाणार आहे तुम्हाला करतो थोडा वगैरे नाश्ता वगैरे काही फूड वगैरे खाऊन थोडा आराम करणार आहे आणि थोडी एडिटिंग करायची. तेवढी एडिटिंग वगैरे करणार. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल नक्की सबस्क्राईब आणि लाईक तुमच्या भावाला असा सपोर्ट दाखवत राहा. चला मिळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.